प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची राहणार नाही अशा प्रकारचा GR किंवा अशा प्रकारचं धोरण मुख्यमंत्र्यांनी 18 जूनला जाहीर केलं। परंतु या धोरणातच हिंदीची सक्ती लपलेली आहे। कारण पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये ज्यांना हिंदी भाषा घ्यायची नसेल त्यांनी अन्य भाषा कुठली तरी एक थर्ड लँग्वेज म्हणून निवडली पाहिजे। याचा अर्थ मराठी, इंग्रजी आणि याबरोबर एक तिसरी भाषा। तर महाराष्ट्रामध्ये जे अन्य प्रांताचे लोक वास्तव्याला आहेत त्यांची यासाठी सोय होऊ शकते, कारण ते त्यांच्या प्रांताची भाषा या ठिकाणी तिसरी भाषा म्हणून स्वीकारू शकतात। परंतु महाराष्ट्रातल्या मराठी विद्यार्थ्यांचं काय, जो पहिली ते पाचवी मध्ये एकटे जाणार आहे त्या विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती या GR मधून किंवा या धोरणामधून आपल्याला दिसते। आता महाराष्ट्राचा मराठी बोलणारा विद्यार्थी हा गुजराती भाषा तिसरी भाषा म्हणून ठेवणार आहे का? कर्नाटकची भाषा तो तिसरी भाषा म्हणून ठेवणार आहे का? तर त्याला जी भाषा जराही ज्ञात नाही तो तिसरी भाषा म्हणून ती का निवडेल? त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती, जे मुख्यमंत्री म्हणतायत की हिंदी भाषेची सक्ती आम्ही मागे घेतली, पण त्याच्यातच हिंदी भाषेची सक्ती लपलेली आहे। आता हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही। आपल्याला माहित की हिंदीच्या संदर्भामध्ये संविधान सभेमध्ये देखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे। सुरुवातीच्या काळातच देशाच्या पार्लमेंटमध्ये यावर चर्चा आणि मतदानही झालं आहे, ज्यामध्ये हिंदी ही केवळ एक मत अधिक मिळवू शकली। याचा अर्थ हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त कार्यालयीन भाषा म्हणून ती स्वीकारली गेली आहे। अशा या हिंदीची सक्ती करण्याचं धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रक्रियेमध्ये आहे। भाषा कोणतीही असली तरी ती त्या भाषेची संस्कृती, तिचा स्वीकार करणाऱ्या समाजामध्ये आणते। इंग्रजी ही परकीय भाषा आहे, परंतु ती भारतात आल्यानंतर इंग्रजी बोलणाऱ्या समूहामध्ये, जर आपण संविधान सभेतील सदस्यांकडे जरी एक नजर त्या काळामध्ये टाकली तर संपूर्ण संविधान सभा ही सामाजिक दृष्ट्या पुरोगामी पद्धतीने चर्चा करत होती आणि त्याला मंजूर करत होती। याचा अर्थ इंग्रजीने घेतलेला विज्ञानाचा संस्कृतीचा भाग हा प्रत्येकाच्या शिक्षणामध्ये आला आणि म्हणून इंग्रजी शिकलेले लोक अप्रगत विचारांचे आपल्याला फारसे दिसत नाही। आणि जर ते तसे असले तर ते आश्चर्यकारक ठरतं, कारण इंग्रजीची संस्कृती ही विज्ञानवादी आहे, कारण विज्ञानाचा शोधच त्या इंग्रजीमध्ये। त्या प्रकारे जर आपण हिंदी भाषेचं जर पाहिलं तर हिंदी भाषेमध्ये काही संशोधन झाली आहेत का? हिंदी भाषेमध्ये काही असं तात्विक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या असं प्रगाढ चिंतन करणारं, मंथन करणारं असं लेखन काही झालं आहे का? या उलट आपण हिंदी भाषिक बेल्टला जर पाहिलं तर अधिक अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक विचाराचा तो प्रदेश दिसतो। त्याच्या उलट जर आपण महाराष्ट्राचं जर पाहिलं तर महाराष्ट्र हा अधिक प्रगत, अधिक विज्ञानवादी, अधिक समतावादी मूल्यांचा विचार करणारं हे राज्य आहे। हे राज्य यासाठी आहे की भाषावार प्रांत रचनेनुसार जे मराठी भाषिक जे राज्य झालं, या मराठी भाषेच्या राज्यामध्ये जी भाषा आहे ती आपण संत चळवळीपासून जरी पाहिली, 11व्या शतकापासून तर आतापर्यंत जर पाहिली तर संत चळवळ ही देखील सामाजिक समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारलेली असण्याबरोबर ती विज्ञानाचा विचार करते, ती विज्ञानाची कास धरते। त्यामुळे संपूर्ण संत वाङ्मय, ज्यामध्ये संत तुकाराम महाराज जे संतांचे शिरोमणी म्हणवले जातात, ते तर अधिक स्फोटक भाषेत, अधिक स्फोटक शब्दांमध्ये आपला विचार मांडत असतात। याचा अर्थ मराठी भाषा ही संत वाङ्मयापासूनच विज्ञानाचा विचार करते, विज्ञानाची संस्कृती घेते, समतेची संस्कृती स्वीकारते, न्यायाची संस्कृती स्वीकारते। ती पुढे जाण्याचा वैज्ञानिक विचार जेव्हा स्वीकारते तेव्हा ती विकसित होण्याचा मार्ग आपोआप पुढे आणते। आणि म्हणून महाराष्ट्र हे विकसित राज्य असण्याचं कारण त्याच्या सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक आधार आहे आणि तो मराठी भाषेतून आलेला आहे। अशा या राज्यामध्ये म्हणजे देशभरात जी सक्ती होते आहे हिंदी, त्याला तर दक्षिण भारतीय राज्यांनी प्रखरपणे विरोध केला आहे। महाराष्ट्रातही हा विरोध प्रखर आहे। पण हिंदी भाषेचं महत्त्व सांगताना असं काय वेगळं वैशिष्ट्य असेल की हिंदी भाषा ही वैज्ञानिक भाषा आहे का, किंवा तिच्यामध्ये विज्ञानाचं संशोधन झालं आहे का? प्रत्यक्षपणे जर आपण हिंदी भाषिक बेल्टला जर पाहिलं तर असामाजिक विचार, अंधश्रद्धा
मॉब लिंचिंग पासून तर अनेक गोष्टी त्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसतात आणि तरीही ती भाषा बोलणारा किंवा ती भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही भारतामध्ये केवळ 26% आहे. तर 26% बोलली जाणारी भाषा किंवा मातृभाषा. आता त्यामध्ये राज्य किती येतात? आता उत्तर प्रदेश, बिहार ही 2 राज्य, मध्य प्रदेश ही राज्य जर आपण पाहिली तर या राज्यांमध्ये देखील उत्तर प्रदेश आणि बिहार त्यांच्या वेगवेगळ्या प्रांतांच्या बोलीभाषा आहेत. त्या बोलीभाषा हिंदी जाणणाऱ्याला किंवा बोलणाऱ्याला समजतही नाही अशा पद्धतीने त्या बोलल्या जातात, कारण ती त्यांची ग्रामीण बोली आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात देखील विद्यार्थी हा महाराष्ट्रात जर आपण डिव्हिजन आपण पाहतो, म्हणजे जे शासकीय स्तरावर जे आहे महसूल विभाग, तर या डिव्हिजनांचा जरी आपण विचार केला त्या डिव्हिजन्स मध्ये बोलली जाणारी भाषा ही स्थानिक मायबोली आहे. ती मराठी समकक्ष असली तरी तिचा शब्दांचा धांडवडा हा वेगवेगळा आहे, तिची लयबद्धता वेगळी, तिचं उच्चार वेगळा आहे. त्यामुळे या बोली भाषेतून थेट शाळेत येणारा विद्यार्थी प्रमाण मराठी भाषेत शिकायला लागतो. ते त्याच्यासाठी एक प्रकारे थोडासा ताण असतो, पण तो ताण घेऊन तो विद्यार्थी शिकतो, कारण किमान त्याची मायबोली आणि ही मराठी भाषा याच्यामध्ये त्याला एक समानता किंवा सुसूत्रता वाटते, परंतु तरीही ते अभ्यासाच्या दृष्टीने त्याला जड होतं. इंग्रजी ही भाषा ज्ञान भाषा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ही भाषा आज कोणत्याही भारतीयाला किंवा कोणत्याही सुज्ञ पालकाला भुरळ घालते की आपल्या मुलाला इंग्रजी शिकवली पाहिजे. आणि साहजिक आहे, कारण इंग्रजी ही भाषा विज्ञानाची संस्कृती घेऊन येते, आधुनिक विचार घेऊन येते. प्रत्येक विचारांचा एक डिबेट, एक वादविवाद या भाषेमध्ये सामावलेला आहे. आणि त्यामुळे इंग्रजीचं शिक्षण जो घेतो तो वाघिणीचं दूध पिल्यासारखा गुरगुरतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणतात. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची आज जी सक्ती एक प्रकारे केली जाते आहे, मुख्यमंत्री म्हणत असले की आम्ही तो GR मागे घेतला, परंतु दुसऱ्या बाजूने मराठी भाषिक विद्यार्थी हा इतर प्रांताची भाषा तिसरी भाषा म्हणून घेऊ शकत नाही. त्यामुळे ही हिंदी भाषा त्याच्यावर सक्तीची होते आहे. त्यामुळे जी भाषा राष्ट्रभाषाच नाही त्या भाषेची सक्ती करण्यातून एकंदरीत देशाच्या संस्कृतीमध्ये सरमिसळ करायची आहे का? कारण एक भाषिक राज्यामध्ये त्यांची संस्कृती समान असते, तिच्यामध्ये थोडाफार फरक असतो, परंतु एक भाषिक राज्याची संस्कृती समान असते. त्यामुळे त्या एक भाषिक राज्यांमध्ये एक प्रकारे बंधुताही असते. परंतु हे सगळं करत असताना त्या राज्याची भाषा त्याच्यामध्ये इयत्ता 5वी पर्यंत विद्यार्थी शिकतो, त्यापुढे तो सेमी इंग्रजीमध्येही जातो, इंग्रजीही शिकतो आणि पुढे त्याला पटेल त्या पद्धतीनं तो आपलं शिक्षण पुढे नेतो. त्यामुळे विकासाची कास धरताना, पुढे जाताना, प्रगत होताना हिंदीची कास धरणं हे तितकंसं महत्वाचं नाही. या उलट हिंदीच्या काऊ बेल्टमध्ये असणारी संस्कृती जी आज आपल्याला प्रगत दिसत नाही, जी आपल्याला सुसंगत वैज्ञानिक विचार करणारी दिसत नाही, ती त्या राज्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये थोपवणं की ज्या विद्यार्थ्यांची भाषा ही विज्ञानवाद, समता, बंधुता, न्याय स्वीकारते, त्यावर थोपवणं हे मात्र त्या मराठी भाषिक मुलांवर आणि त्यांच्या पाल्यांवरही अन्याय करणारा आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाचा हा जो उपक्रम आहे हा त्या पाल्यांना, त्या विद्यार्थ्यांना तर डिस्टर्ब करणारा आहेच, परंतु त्याबरोबर पालकांचीही चिंता तो वाढवणार आहे. कारण मुलांवरचं भाषिक ज्ञान घेण्याचं ओझं जर अधिक वाढलं तर ते गणित आणि विज्ञान या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं. हे शिकण्याची त्यांची गोडी त्या भाषेच्या क्लिष्टपणामुळे दूर जाऊ शकते आणि कदाचित यातून ड्रॉपआउटचं प्रमाण वाढू शकतं. देशामध्ये फक्त 14व्या वर्षापर्यंत सक्तीचं शिक्षण आहे. त्यामुळे जर त्या भाषेच्या अडचणीतून किंवा भाषेच्या कठीणपणातून विद्यार्थ्याचं मन शिक्षणातून जर उडालं तर यातून ड्रॉपआउटचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे मराठी भाषिक राज्यातल्या बहुजन विद्यार्थ्यांचं हे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन शिक्षणाचं प्रमाण कमी होईल. आणि असं जर झालं तर या राज्यामध्ये अविकसित, अवैज्ञानिक विचार वाढण्याची प्रवृत्ती अधिक निर्माण होऊ शकते. त्यामुळे भाषिक सक्ती करताना या सगळ्या बाबींचा विचार केला जावा, ही फार महत्वाची बाब आहे. भाषा महाराष्ट्राचा जरी आपण आज विचार केला तर महाराष्ट्राची मराठी भाषा ही देशामध्ये 3ऱ्या क्रमांकाची
अशी बोली भाषा आहे जी बोलली जाते. आणि पहिल्या क्रमांकावर जर हिंदी असेल तर ही भाषा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे देशातली तिसऱ्या क्रमांकाच्या भाषेच्या विद्यार्थ्यांवर ही भाषा सक्ती करणं हे त्यांच्या भावी जीवनाच्या दृष्टीने त्यांच्या प्रगतीत अडसर ठरणारही ठरू शकतं आणि या राज्याला अंधश्रद्धा विचारांकडेही लोटलं जाऊ शकतं. इतके याचे दुष्परिणाम असतील, परंतु तरीही राज्याच्या सरकारने हे धोरण थोपवलेलं आहे. त्यामुळे या धोरणाला आता यापूर्वी विरोध झाला असला तरी यावर चर्चा होते आहे. परंतु वर्तमान सत्ताधाऱ्यांना एखाद्या विषयावर गंभीरपणे चर्चा करून त्याचे निष्कर्ष काढून त्याचे दुष्परिणाम नेमके काय आहेत यावर सगळ्या बाजूंनी विचार करून ती गोष्ट लागू करणं किंवा ती गोष्ट थोपवणं हे अधिक योग्य असतं. परंतु सध्या वादविवाद किंवा विचारांना प्राधान्य नाही. त्यामुळे तिथले परिणाम आणि दुष्परिणाम हेही दिसून येत नाही. केवळ सक्ती आणि सक्ती हे चालवून थोपवणं हे जे चाललेलं आहे त्यातून शिक्षणासारख्या क्षेत्रात जर अशी थोपवण्याची पद्धती आपण लादत राहिलो तर निश्चितपणे भावी नागरिकांचं, भावी पिढ्यांचं आपण नुकसान करतो आहोत. त्या देशाला संपन्न बनवणाऱ्या नागरिकांना बनवण्यापासून आपण रोखतो आहोत. ही गोष्ट नियोजनकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आणि पालक हा शून्य असला तरी तो प्रत्येक गोष्टीवर यथासांग विचार मांडू शकत नाही. त्याला यातलं फारसं कळेल किंवा कळणारही नाही. परंतु या सगळ्यांचे दुष्परिणाम काही वर्षांनी समोर येतात. त्यामुळे ते दुष्परिणाम समोर यायचे नसतील तर निश्चितपणे हिंदीची सक्ती ही थोपवली पाहिजे शासन संस्थेने. कारण त्यांच्या अधिकारात त्या गोष्टी आहेत. त्यामुळे मराठी भाषिक मुलांची जी भावी पिढी आहे त्या भावी पिढीचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या मनाच्या आकलनानुसार, मनाच्या तयारीनुसारच त्यांच्यावर भाषा लादली गेली पाहिजे हे लक्षात घ्यावं. त्यामुळे भाषेच्या संदर्भातला हा व्हिडिओ आपल्याला आवडला, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमचं थ्रीवेज मीडिया चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी शिफारस करा. मित्र हो, गेली 12 वर्ष थ्रीवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकता. आपल्या यथाशक्तीप्रमाणे थ्रीवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.